13 महिन्यात भाडळे नलवडेवाडी खोऱ्यात कृष्णामाईचे पाणी मुख्यमंत्रींसह जलपूजनाला येणार भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण. गुरुवर्य लक्ष्मणरावजी इनामदार जिहे गटापूर उपसा जलसिंचन योजनेअंतर्गत भाडळे व नलवडेवाडी उपसा जलसिंचन योजनेचे भूमिपूजन तसेच चिलेवाडी रेडेघाट ते कोरेगाव प्रमुख जिल्हा मार्गाच्या ट्रिमिक्स काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली माहिती सरकारने शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य दिल्याचे सांगत अवघ्या 13 महिन्यात भाडळे आणि नलवडेवाडी खोऱ्यात कृष्णामाईचे पाणी पोहोचेल. काम पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जलपूजनासाठी स्वतः येणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. आमदार महेश शिंदे यांनी सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून जिहे काटापूर योजनेसाठी सुमारे 2200 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला. कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून तालुक्यासाठी 2 TMC पाणी मिळवण्यात यश आले असून 22 पुनर्वसित गावांसह संपूर्ण उत्तर भागाचा पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे. या योजनेमुळे तालुका 100% सिंचनाखाली येईल आणि हा तालुक्याचा शेवटचा दुष्काळ ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा तथा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर प्रियाताई शिंदे यांनी भाडळे भाग दुष्काळमुक्त करण्याचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरत असल्याचे सांगितले. सातारा जिल्हा परिषदेमार्फत आरोग्य संवर्धन व विषमुक्त स्वयंपाकगृह उपक्रम राबवण्यात येत असून जिल्हा कर्करोग मुक्त व मधुमेह मुक्त करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. जिल्हा बँकेचे संचालक सुनील खत्री यांनी जिहे काटापूर योजनेमुळे कोरेगाव तालुका सुजलाम सुफलाम होण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे सांगत आमदार महेश शिंदे यांच्या नियोजनाचे कौतुक केले. कार्यक्रमास भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले, आमदार धैर्यशील कदम, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, मकरंद देशपांडे, विक्रम पावसकर, सुनील काटकर, जिल्हा परिषद सदस्य हनुमंतराव जगदाळे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरण बर्गे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष आबा जाधव, जिल्हा सरचिटणीस भरत मुळे, तालुकाध्यक्ष निलेश यादव, कोरेगाव शहराध्यक्ष दीपक फाळके यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व ग्रामस्थ शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पावसाची हजेरी आणि शुभ संकेत. भूमिपूजनावेळी श्रीफळ वाढवताच पावसाने हजेरी लावल्याने उपस्थितांनी हा शुभ संकेत मानला. भाषणात रवींद्र चव्हाण आणि आमदार महेश शिंदे यांनी याला ईश्वराचा आशीर्वाद म्हणत योजना वेळेत पूर्ण होण्याचा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमस्थळी एकच वादा महेश दादा आणि कोण म्हणतं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही अशा घोषणांनी वातावरण दणदणून गेले. भाषणात आमदार महेश शिंदे यांनी विरोधकांवर टीका करत जिहे काटापूर योजनेवर झालेल्या विरोधानंतरही विकास कामे पूर्णत्वास नेल्याचा दावा केला. देवेंद्रजींच्या दूरदृष्टीमध्ये आज महाराष्ट्रामध्ये आपण सर्वजण पाहतो की अपारंपरिक ऊर्जा निर्मितीसाठी देवेंद्रजींनी केलेले विशेष प्रयत्न आणि त्यामुळे आज आम्ही सर्वजण पाहतो की 24/7 वीज प्रत्येकाच्या घरात तर आहेच, परंतु प्रत्येकाच्या शेतीला लागणारा सौर पंप हा सुद्धा देण्याचं काम देवेंद्रजींच्या नेतृत्वात होत आहे. हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं. आपण सर्वजण महेशजी यांच्या नेतृत्वात इथे व्यासपीठावरील असणारा प्रत्येक जण हा खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहे. त्याचं कारणच एक आहे, विश्वास, प्रचंड विश्वास. मी काल फक्त असंच म्हणालो की मी कार्यक्रमाला येण्यासाठी प्रयत्न करतो आणि संघटनात्मक दृष्ट्या इथली असणारी टीम, बूथ वरती असणारा प्रत्येक कार्यकर्ता, या कार्यकर्त्यांनी आज एवढी मोठी तयारी करून या भागामध्ये ही सभा घेतली. मी आपणा सर्वांचं खरं तर मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आभारी मानतो आणि आपल्याला सर्वांना एवढंच आश्वासित करतो की येणाऱ्या काळामध्ये कठीण काळ आहे, परंतु या कठीण काळामध्ये संघटना सर्वात मोठं मोलाचं काम करतं. मला खात्री आहे की इथले असणारे
या डिपार्टमेंट मधले अधिकारी लवकरात लवकर हे काम पूर्ण होईल यासाठी प्रयत्न करतीलच. परंतु जसं मी महेशला सांगितलं, ताईंनाही तसं आश्वासित केलं की हे काम जसं पूर्ण होईल त्यावेळेला जलपूजनासाठी देवेंद्रजी नक्कीच या कार्यक्रमाला येतील त्याची मी खात्री देतो. आणि पुन्हा एकदा आजच्या या कार्यक्रमाला ईश्वराने सुद्धा आपल्याला आशीर्वाद दिलाय, त्यामुळे तुमचं काही वाकडं होत नाही एवढंच फक्त सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अजितदादा पवार जयंती सप्ताहानिमित्त कोरेगाव बाजार समितीमध्ये मोफत आरोग्य शिबिर 120 जणांनी घेतला लाभ. कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आणि सातारा येथील गजानन हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंती सप्ताहानिमित्त आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर व वृक्षारोपण कार्यक्रम गुरुवारी उत्साहात पार पडला. बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमांचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ कोल्हापूरचे विभागीय उपसरव्यवस्थापक डॉक्टर सुभाष घोले यांच्या हस्ते झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर पाटील, बाजार समितीचे सभापती बापूसाहेब चव्हाण, उपसभापती केशवराव मदने, सहाय्यक निबंधक अभिमान थोरात तसेच गजानन हॉस्पिटलचे डॉक्टर बर्वे व डॉक्टर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. शिबिरामध्ये बाजार समितीतील शेतकरी, व्यापारी, हमाल, मापारी तसेच इतर घटकांची शुगर, रक्तदाब, हिमोग्लोबिन आणि ECG तपासणी करण्यात आली. गरजूंना मोफत औषधोपचार व औषधांचे वितरण करण्यात आले. या आरोग्य शिबिराचा सुमारे 120 जणांनी लाभ घेतला. यावेळी बाजार समितीच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमात बाळासाहेब सोळसकर यांनी आरोग्य व पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत अशा सामाजिक उपक्रमांचे स्वागत केले. कार्यक्रमास बाजार समितीचे सर्व संचालक, माजी संचालक, पदाधिकारी, खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक, सहाय्यक निबंधक कार्यालय तसेच जिल्हा बँकेचे अधिकारी व कर्मचारी आणि बाजार समितीचे विविध घटक यावेळी उपस्थित होते. प्रास्ताविक व स्वागत बाजार समितीचे सचिव संताजी यादव यांनी केले. डॉक्टर सुभाष घुले यांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत बाजार समितीच्या सामाजिक बांधिलकीची प्रशंसा केली व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सातारा जिल्हा परिषदेच्या नावलौकिकात भर घाला, समन्वयातून ग्रामीण विकासाला गती द्या, आमदार रवींद्र चव्हाण. सातारा जिल्हा परिषदेला समृद्ध परंपरा आणि मोठा वारसा लाभला आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेत स्थापन झालेल्या सत्तेमार्फत सर्वसामान्य नागरिकांची कामे जलद गतीने पूर्ण व्हावीत, ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधला जावा आणि पदाधिकारी व सदस्यांनी समन्वयाने काम करून सातारा जिल्हा परिषदेच्या नावलौकिकात भर घालावी असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांनी केले. गुरुवारी आमदार रवींद्र चव्हाण यांनी सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयाला भेट देऊन नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्य आणि पक्षाच्या लोकप्रतिनिधींसमवेत संवाद साधला. यावेळी संघटनात्मक विषय, जिल्हा परिषदेच्या विकास कामांचा आढावा तसेच आगामी योजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीस भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा तथा सातारा जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर प्रियाताई शिंदे, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले, आमदार महेश शिंदे, आमदार धैर्यशील कदम यांच्यासह जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, सदस्य आणि पक्षाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. यावेळी आमदार चव्हाण यांनी जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध विकास योजनांचा सविस्तर आढावा घेतला. ग्रामीण रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, महिला व बालकल्याण तसेच कृषी विकासाशी संबंधित योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर त्यांनी भर दिला. शासनाच्या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत वेळेत पोहोचल्या पाहिजेत यासाठी पदाधिकाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी समन्वयाने कार्य करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा परिषद राज्यात आदर्श ठरेल अशा दर्जाचे काम करण्याची अपेक्षा व्यक्त करताना चव्हाण म्हणाले की विकास कामांमध्ये पारदर्शकता, गुणवत्ता आणि लोकाभिमुखता राखल्यास जिल्हा परिषदेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ होईल. प्रत्येक सदस्याने आपल्या मतदारसंघातील प्रश्नांना प्राधान्य देऊन शासनाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहावे. बैठकीत विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेत आगामी काळातील विकास आराखड्यावरही चर्चा करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासाला नवी दिशा देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.